हाय एवरीवन, दिस इज माधुरी. आय होप ऑल ऑफ यू डुईंग वेल. आज आपण राणीच्या बागेमध्ये. आणि आधी इज व्हेरी एक्सायटेड ना. आधी खूप एक्सायटेड आहे कारण तू फर्स्ट टाइम राणीच्या बागेमध्ये जाणार आहे. सो बघूया या छोट्याशा ट्रिपमध्ये काय काय मजा येते, काय काय गंमत येते. सो चला ब्लॉग स्टार्ट करूया. तुम्ही कुठे चाललो आपण? बॉम्बे राणीच्या बागेत. या छोट्या ॲनिमलला सोडून यायचं का? नाही नाही हो, तुम्हाला काय होतं अजून? तातले मित्र बोलतोय घरात त्याला काय बेटे कर्तव्य आहे एवढे स्मार्ट दिसतात. हो म्हातारा चला आता काय कर्तव्य काय मला काय मुलंच आहे. सो आम्ही कल्याण स्टेशनवरून भायखळ्याला गेलो. भायखळ्याला उतरल्यानंतर एकदम 5 ते 7 मिनटांचं वॉकिंग डिस्टन्स आहे. तिथून जर तुम्ही रस्ता क्रॉस करून गेला तर एकदमच जवळ आहे. नो नीड टू टेक एनी टॅक्सी ऑर समथिंग. ही काही इन्फॉर्मेशन आहे जी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे, तुम्हाला हेल्पफुल होईल. आणि वेनेसडेला म्हणजेच बुधवारी राणीची बाग बंद असते. मेक शुअर त्यावेळेस तुम्ही जाऊ नका. रिअल आहे का खोटं आहे? खोटं आहे? लाईनची काढलं तिकीट. डिफेन्शियल लोकांना फ्री आहे का? नाही डिफेन्शियल लोकांना इथे कोणी विचारलं? आयुर्वेदिक काय नाही विचारलं मी. किती घेतले तिकीट पैसे? 50 रुपये प्रत्येकी. मग ह्याचे 25 असतील ना. आधी छान. काय काय सांग. वाव. पण मला वाटतं मी आली होती ना. खूप वेळ आलो होतो. आपण आली याला तुम्हाला दोघांना आणलं तर नाही. काय मिनिट भरपूर आहे. फोटो न काढायचा, फोटोनी टाइम वेस्ट होतो है ना. तू ये परत माझ्या बरोबर तुम्ही. आधी पाहिला एलिफंट. तुला एखादा टायगर आला ना, ओके टाटा बाय बाय है ना. आधी टायगरच्या नावाने खुश झालंय. कुठे? स्नान करतोय तू, स्नान. सो दुपारची वेळ होती, भूक पण लागली होती आणि बाकी काही ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. फक्त एक कॅफे होता आतमध्ये आणि त्याच्यामध्ये फक्त स्नॅक्स आयटम्स बऱ्यापैकी होते. आम्ही तिथे तेच थोडेसे घेतले आणि आमची पेटपूजा केली आणि थंडगार आईस्क्रीम खाल्ली बिकॉज गरमी खूप होती. मंकी के साथ होगा मंकी, मंकी मॅन. हो काय देतोय सर ना. फोटो सेशन चालू आहे. हा मी काढू का? प्रश्न ते का असली एवढे आणि स्थिर बसतील का ते.
काहीच नाहीये. एक बाईक मध्ये इन्सानला संपले. कोण? तो बघ झोपलाय रे. हा बघ समोर बघ झोपलाय. हा बघ हे बघ. कोण आहे आधी? हा आहे ना. एक तिथे कोण हा चिता आहे ना आणि हा बिबट्या. स्टॅच्यू नाही आहे खरं आहे तो. इथे खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते आणि विशेष करून इथे जे पॅरोट्स होते खूप क्यूट होते. छान आहे ना. तुला खोटे वाटतात. लहान मुलांना आवर्जून आणावं अशी ही राणीची बाग आहे. इथे खूप छान प्रकारचे पक्षी आणि खूप सारे प्राणी आहेत. आम्ही जेव्हा यायचो आमच्या लहानपणी तेव्हा खूप सारे जास्त पक्षी होते, भरपूर ॲनिमल्स होते, पण आता त्या मनाने खूप कमी झालेत. पण ठीक आहे, लहान मुलांना त्यातल्या त्यात मुलं खुश होतात. मोर भी है, एक मोर है, देखिए क्या ये मोर का बच्चा है. अजिबात नाही. इकडे ज्या मगरी होत्या ते लिटरली आम्हाला सगळ्यांना तिथे आलेले होते ना, त्यांना सगळ्यांना असं वाटलं की या दगडाच्या आहेत, पण त्यांनीच आमच्यासोबत प्रँक केला आणि त्या हलायला लागल्या. बापरे, त्या स्विम करत होत्या लिटरली आणि आम्हाला कळालं की नाही यार हे खरे आहेत. अरे पण ही तर खोटी वाटते ती. सेम टू सेम. सेम. बाई बाई. आता आपण कुठे चाललोय? पाण पक्षी. ॲक्वा बर्ड्स ना. ती इन्फॉर्मेशन आहे. ह्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं तारापूरवाला एक्वारियम, बट ते काही कारणास्तव बंद असल्यामुळे आम्ही आलो कमला नेहरू पार्कमध्ये आणि तिथूनच आम्ही हँगिंग गार्डनला जाणार आहोत. त्या कमला नेहरू पार्कमध्ये सर्वात फेमस म्हणजे म्हातारीचा बोट आणि तिथे आधीने खूप सारी मजा केली. सो आधीला पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण आली जेव्हा मला पप्पा इथे आणायचे. सो मला त्या दिवसांची आठवण आली. ती फिश आहेत बघ छोटी छोटी. त्याच्यानंतर त्याच्याच अपोजिट साईडला हँगिंग गार्डन आहे. आम्ही तिकडे आलो, पण इथे दुपारची वेळ असल्याकारणाने आम्ही जास्त काही तिथे फिरलो नाही, कारण खूप चालणं होतं तिथे. असं काही सच्याच खेळण्यासारखं असं वगैरे काही नव्हतं, म्हणून आम्ही तिथेच बसलो, थोडा वेळ आराम केला. इकडून निघाल्यानंतर आम्ही थेट राधा गोपीनाथ टेम्पलला आलो, जे की आहे गिरगाव चौपाटी. आवर्जून भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे. एक व्हायब्रेशन, एक ऑरा या मंदिराचा वेगळाच आहे. फार थोडी फुलं ऑफरिंगला घेतली मी आणि
तुळशी. त्याच्यानंतर मंदिर 4:30ला ओपन होणं होतं. तर 4:30ला ओपन झाल्यानंतर मी छान त्याचा मनमुराद आनंद घेतला. तुम्हीसुद्धा आनंद घ्या कीर्तनाचा. आम्ही जे भगवंतांना ऑफर करण्यासाठी गजरे घेतले होते, चाफ्याची फुलं घेतली होती आणि तुलसी घेतले होते, ते ऑफरिंग चालू आहे भगवंतांना. फिलिंग व्हेरी ब्लेस्ड काय. त्यानंतर ह्याला लागूनच ह्याच्याच आवारामध्ये लक्ष्मीनारायण यांचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि वृंदावन फॉरेस्ट आहे. एवढीशा जागेमध्ये त्यांनी एवढं छान फॉरेस्ट बसवलं आहे. ते बघू शकता तुम्ही. इतकं सुंदर आहे, खूप मनमोहक आहे आणि एवढं छान व्हायब्रेशन आहे. ते खूप छान. हे प्रभूजी आहेत जे नवीन भक्त आलेले आहेत, त्यांना माळ जप कसं करायचं आहे ते सांगता आहेत. नाम जपची महिमा काही औरच आहे गाईस. कारण हरिनाम 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 केवलम खलु नास्ति व नास्ति व गतिरन्यथा. तुम्हीसुद्धा नामजप करा आणि चॅन्ट हरे कृष्ण महामंत्र अँड बी हॅपी. किती वेळ, कमी वेळात झालं ना आपलं सगळं. खूपच कमी वेळात झालं. नंतर आम्ही थोडीशी पेटपूजा केली इव्हिनिंग टाईममध्ये आणि थोडंसं तिथे टाईमपास केला. अँड आफ्टर दॅट आम्ही घरी यायला निघालो. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा. टिल देन टेक केअर. बाय बाय. चॅन्ट हरे कृष्णा. बी हॅपी. आधी दाखव काय करतो.